16 वर्षांचा एक तरुण, स्वतःची फौज नाही, स्वतःचा खजिना नाही आणि समोर उभी होती लाखो सैनिकांची बलाढ्य आदिलशाही. तरीही या तरुणानं कारोखात असा एक डाव टाकला ज्यानं पुढचा सगळा इतिहासच बदलून टाकला. 1640चं दशक. दख्खनमध्ये शांतता उरली नव्हती. निजामशाहीचा अंत झाला होता आणि मुघल उत्तरेकडून अजगरासारखे खाली सरकत होते. विजापूरची आदिलशाही आपलं साम्राज्य विस्तारत होती. अशा धामधुमीत पुण्याची छोटीशी जहागिरी सांभाळणाऱ्या तरुण शिवाजींसमोर आव्हान होतं शून्यातून विश्व उभं करण्याचं. महाराजांनी एक अजब रणनीती निवडली. किल्ले प्रथम. त्यांची नजर पडली ती तोरणा किल्ल्यावर. तो प्रचंड उंच आणि दुर्गम होता. आदिलशाहीला वाटायचं की निसर्गानेच याला इतकं सुरक्षित केलंय की तिथे पहारा देण्याची गरजच नाही. शत्रूच्या याच भ्रमाचा फायदा महाराजांनी घेतला. महाराजांचा एक पक्का सिद्धांत होता. फौज हरली की बंड संपतं, पण किल्ला म्हणजे कायमस्वरूपी नियंत्रण. किल्ला हा केवळ दगड मातीचा ढिगारा नसून तो एक दगडी शिपाई असतो, ज्याचं राज्य डोंगरावर, त्याचं नियंत्रण मैदानावर. येसाजी कंक, तानाजी मालुसरे आणि बाजी पासलकर यांसारख्या काळजाला काळजाचा तुकडा मानणाऱ्या मावळ्यांसह महाराजांनी रात्रीच्या किर्र अंधारात चढाई केली. सह्याद्रीच्या कडांवरून गनिमी काव्यानं ते गडावर पोहोचले. कोणताही मोठा संघर्ष नाही, रक्ताचा एक थेंबही न सांडता केवळ वेग आणि अचूक नियोजनाच्या जोरावर महाराजांनी तोरणा जिंकला. झुंजार माचीवर भगवा फडकला आणि सह्याद्रीच्या काळजात स्वराज्याची पहिली डरकाळी फोडली गेली. तोरण्याचं नाव ठेवलं गेलं प्रचंडगड. गडाच्या डागडुजी दरम्यान तिथे सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या घागरी सापडल्या. पण महाराजांनी हा खजिना स्वतःसाठी नाही, तर मुरुंब देवाच्या डोंगरावर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड उभी करण्यासाठी वापरला. हे युद्ध तलवारीनं नाही, तर डोक्यानं जिंकलं गेलं. फौजेविना भूगोलाच्या ताकदीवर. कारण शहाणा सेनापती शत्रूच्या कमकुवत जागेवर वार करतो, पण महान सेनापती आपली स्वतःची जागाच अभेद्य बनवतो. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच आमच्या skworld_VLG चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अशाच सोप्या आणि छान पद्धतीने अभ्यास शिकण्यासाठी आमच्या skworld_VLG सोबत रहा. धन्यवाद.